मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी या विभागास प्राप्त होत होत्या। या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचा आणि शंकांचा फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। या संदर्भात संबंधित कॉल ऑपरेटर्सला योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले। योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचं व शंकांचं निरसन 181 या हेल्पलाईन नंबर वरून करण्यात येणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असं ट्विट अदिती तटकरेंनी केलंय। या निर्णयामुळे ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। लाडक्या बहिणींसाठी आज अतिशय महत्त्वाच्या 3 मोठ्या बातम्या आल्यात। व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे। खूप अतिशय आनंदाच्या बातम्या आहेत। पहा, ज्या लाडक्या बहिणीचं नाव योजनेतून बाहेर गेलेलं आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही, ई-केवायसी संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुढे मी व्हिडिओमध्ये अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून खूप आनंदी होणार आहेत आणि डायरेक्ट चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटसुद्धा करून सांगाल की हो असं असं होतं आहे। तर पहा, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत। डिसेंबर हप्ता असेल, नोव्हेंबर हप्ता असेल तर त्यांच्यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे। तो कोणता आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्याआधीवर एक पहिलं गिफ्ट बघा लाडक्या बहिणींसाठी, ते म्हणजे 2490 रुपयाचं गॅस सिलेंडरचे वाटप आपल्याला लाडक्या बहिणींना आज किंवा उद्यापासून आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे। कारण 26 जानेवारीच्या आत वाटप होणार हे सांगितलं होतं। आज आहे 25 जानेवारी आणि तुम्ही बघत आहेत की आत्ताच एक मोठी बातमी आली आहे की ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आलेले नाहीत त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे। 181 ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही सगळं हे करू शकता। आता पुढे दुसरं काय असणार आहे तर डिसेंबरचा हप्ता, डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता, सोबत लगेच जानेवारीचा हप्ता। पहा, भरपूर लाडक्या बहिणी ह्याच प्रतीक्षित आहेत की आम्हाला हप्ता का येत नाही, आमची केवायसी चुकली आहे का, मग चुकले तर काय करायचं। तर त्याच्यावरती मी तुम्हाला 2 असे पर्याय सांगणार आहे जे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला कळणारच आहे। त्यामुळं जर तुम्हाला सगळं व्यवस्थित पाहिजे तर व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। खूप महत्त्वाचं याच्यामध्ये मी पॉईंट सांगितलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं सरकारला जो प्रश्न पडला होता तो म्हणजे लाडक्या बहिणीची ई-केवायसी आणि हप्ता न येण्याची कारणं। त्यासाठी त्यांनी काय केलं आहे, गावपातळीवरती ई-केवायसीची पडताळणी सुरू केली आहे। लक्षात घ्या, ई-केवायसी जरी नाही झाली आहे आणि हप्ता जरी नाही आला आहे, अडकला आहे, तर त्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींना डायरेक्ट हेल्प भेटत नाही। खूप वेळा तसं होतं। तर त्यासाठी काय करायचं मी पुढे सांगणार आहे। तिसरं जी योजना आहे त्याच्यामध्ये गिफ्ट असणार आहे ते म्हणजे 30 प्रकारचे भांडे। होय, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना हे सुरू झालेलं आहे। तुम्हाला जर माहीत नसेल तर पटकन हा अर्ज भरा। 31 जानेवारीच्या आत तुम्हाला हा अर्ज भरणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला 30 प्रकारचे भांडे मिळणार नाही। ह्या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार योजना। ही योजना तुम्हाला ह्या फॉर्म अंगणवाडीमध्ये मिळू शकतो। बघा, आता आपण सविस्तर माहिती पाहूयात। बघा, काल सरकारने एक निर्णय घेतला आहे। आपण सरकारला प्रत्यक्ष सारख्या विनंती केल्या होत्या की आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीत, काहीतरी तोडगा काढा, डायरेक्ट हेल्पलाईन नंबर द्या आम्हाला, काहीतरी त्याच्यावरती आम्ही कॉल करू। तर 181 असा महिला व बालविकास विभागाकडून नंबर जारी करण्यात आलेला आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी एक त्याच्यावरती सोल्युशन दिलेलं आहे की 181 नंबरवरती जर तुम्ही कॉल केले तर तुमचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह केले जातील। ते कुठले असणार, कसं करणार ते पुढे सांगणार आहे। परंतु मला एक सांगा, कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले आहेत? भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु तुम्ही आधी मला सांगा गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळाले का? कारण गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचं नाव योजनेत कुठल्या लाडकी बहीण योजनेत असेल। त्यामुळं बघा, तुम्हाला कॉल करायचा आहे 181 वरती। तुम्हाला तिथं एक लेडीज किंवा जेंट्स असतील जे तुमची मदत करतील। त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। प्रत्यक्ष प्रशिक्षण त्यांना गेल्या 8 दिवसापासून चालू होतं। त्यांनी काल मीटिंगमध्ये सांगितलं आहे की आम्ही सगळे प्रशिक्षण देऊन त्यांना झालेलं आहे। तर समजा तुम्ही 181 वर कॉल केला आणि तुम्ही म्हणाल की दादा मी लाडकी बहीण बोलते
ओके, तर मी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते, परंतु मला काही दिवसांपासून म्हणजे काही महिन्यापासून हप्ता बंद झाला आहे. म्हणजे समजा तुमचा डिसेंबरचा हप्ता आला नाही, तुम्ही म्हणू शकता दादा मला डिसेंबरचा हप्ता आला नाही किंवा सर मला डिसेंबरचा हप्ता आला नाही, मॅडम मला डिसेंबरचा हप्ता आला नाही. तर त्याचं कारण काय मला कळेल का? तर ते तुम्हाला कारण सांगतील, त्याच्यावरती उपाय काय आहे हे सुद्धा तुम्हाला ते सांगतील. सगळ्यात महत्त्वाचं, समजा आता तुम्ही EKYC केली होती आणि तुमची दुरुस्त म्हणजे चुकली होती, तर तुम्ही असं म्हणू शकता सर मी EKYC केली होती, परंतु काही चुकीच्या नॉलेजमुळे, चुकीच्या गडबडीत चुकीचा निर्णय निवडला गेल्यामुळे माझी EKYC चुकली गेलेली आहे, तर मी काय करू शकते? तर त्यावेळेस ते तुम्हाला स्वतः उत्तर देणार आहेत. त्याच्यामध्ये ते सांगतील तुम्हाला की तुम्ही पुन्हा एकदा अर्ज पडताळणी करू शकता. अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी अर्ज करा, EKYCची पडताळणी करा आणि मग तुमचं नाव पुन्हा एकदा पात्र लाभार्थी यादीमध्ये येऊन तुम्हाला सुद्धा हप्ते मिळू शकतील. बघा, सरकारने हा निर्णय का घेतलेला आहे? कारण आपण वारंवार त्यांना विनंती अर्ज केले होते. प्रत्येक दिवशी मी विनंती अर्ज केला होता लाडकी बहिणीसाठी महिला व बाल विकास विभागाकडे. फक्त एवढंच की मी कुणाला दाखवत नाही, मी डायरेक्ट तुमची हे घेतो, कमेंट्स घेतो, कमेंटवरनं मी त्यांना पुरावे दाखवतो आणि माझ्याकडूनच तुमच्यातर्फे मी हे जे काही विनंती अर्ज आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. कारण सरकारपर्यंत तुमचं मत पोहोचवणं हेच आपल्या चॅनलचं मेन उद्देश आहे. तुमच्या सगळ्यांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल, गॅस सिलेंडरचा हप्ता असेल, तुमचं दुसरी अन्नपूर्णा योजना असेल, तुमची घरकुल योजना असेल, तुमची जर पुढे बघितलं तर 2-3 योजना आहेत, त्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पोहोचणं हाच आपल्या चॅनलचा एकमेव उद्देश आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पहा, माझा एकच उद्देश आहे, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महिलेच्या घरी लाडकी बहिणीचा हप्ता असेल, गॅस सिलेंडरचे हप्ते असतील, घरकुल योजना असेल, शौचालय योजना असेल, बिनव्याजी मोफत कर्ज योजना असतील, ह्या सगळ्या योजनांचं नॉलेज त्यांच्यापर्यंत मोफत पोहोचलं पाहिजे. कुणीही मध्ये दलाली करायचं कारण नाही. त्यांचं काम हे तुम्ही त्यांना मोफत सल्ला देण्याचं काम हे तुम्ही करत आहे. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट्स करत राहायचं आहे की दादा आम्हाला हा प्रश्न आहे, आम्हाला हा हप्ता आलेला नाही, आम्हाला ह्या योजनेचे पैसे आलेले नाहीत. आणि कृपया करून भरपूर कमेंट करायचा आणि चांगल्या कमेंट करायचा, कारण भरपूर लोक वाईट कमेंट करतात तर थोडंसं डिमोटिवेट होतं. त्यामुळं चांगल्या कमेंट करायचा, कारण काही लोकांसाठी आपण काम करत असतो तर काहीतरी 10-15 जण 20 जण असे असतात की चॅनल जो आहे असंच आहे, चुकीचंच आहे, ओल्ड. त्यामुळे कृपया करून चांगल्या कमेंट्स करा ज्या इतरांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील. अशा गोष्टींकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा कमेंट करून की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? EKYCमध्ये तुम्हाला कोणता हप्ता आलेला आहे, कोणत्या योजनेचे पैसे राहिलेले आहेत का? ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचं उत्तर शोधण्याचं काम हा तुमचा भाऊ हा 100% करेल. ते भाऊ तर आहेच, पण हा भाऊ, यूट्यूबवाला भाऊ हा तुमचा 100% काम करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदरानं उपलब्ध होईल.